गुड आफ्टरनून सर्वांना. आता फ्रेश झाले असं सर एकदम मस्त बरोबर ना. फ्रेश वाटलं सर एकदम. पनिशमेंट झाल्या थोडेसे हात पाय काय झाले थोडे मोकळे झाले. आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपल्याला मॅथ पार्ट 1 चं थर्ड लेसन बघायचं आहे. लेसनचं नाव काय आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग याच्यामधली जे काही प्रॅक्टिस सेट आहे आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहे. ज्याच्यामध्ये आता आपला जो पहिला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे तो प्रॅक्टिस सेट आहे 3.1. 3.1 खूप सिंपल आहे. एक महत्त्व सांगू तुम्हाला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा खूप सिंपल टॉपिक आहे. ज्या टॉपिकला तुम्हाला 6 ते 7 मार्क्स 6 to 7 मार्क्सला आपल्याला क्वेश्चन विचारतात आणि एकदम हातचे मार्क्स आहे. ज्या मुलांना थोडं मॅथ अवघड वाटतं ते याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळवतात. कधी कधी 6ला पण येतो, कधी कधी 8 मार्कांना. 3 क्वेश्चन आले तर 8 मार्कांना पण येतो हा, किंवा 2 क्वेश्चन आले तर 6 किंवा 7 मार्कांना पण येतो. त्यामुळे सिंपल टॉपिक आहे, हातचे मार्क्स आहे. फिलिंग द ब्लँकला पण क्वेश्चन विचारतात, 3 मार्कर पण क्वेश्चन असतात आणि 4 मार्क्स सुद्धा क्वेश्चन असतात. खूप सिंपल आहे. काहीच महत्वाच्या 2-3 महत्वाच्या कन्सेप्ट आहे तेवढे जर क्लिअर झाल्या तर आता आपल्याला एक्झाम्पल सिंपल वाटणार आहे. लक्षात येईल. मग आता एक्झाम्पल नेमके काय, त्याच्या आधी याच्या काही महत्वाच्या बेसिक गोष्टी आहे, त्या बेसिक गोष्टी आपण बघूयात. याच्यामध्ये बेसिक गोष्टी काय काय आहे तर बघा, अरिथमॅटिकचा अर्थ काय असतो? मॅथ किंवा कॅल्क्युलेशन किंवा नंबर्स. आणि प्रोग्रेशन म्हणजे काय असते? एक प्रकारे सिक्वेन्स असते. मग नंबरची काय ते तुम्हाला सिक्वेन्स दिलेली असणार आहे आणि त्या सिक्वेन्स वरती तुम्हाला एक्झाम्पल विचारले जाणार आहे. काही महत्वाचे शब्द आहे, आपल्याला काही डेफिनेशन विचारते नाहीये, फक्त काही महत्वाचे जे वर्ड्स आहे किंवा काही महत्वाचे शब्द ते तुम्हाला मी सांगतो. ज्याच्यामध्ये आहे सपोज पहिला शब्द आहे सिक्वेन्स. पहिला शब्द काय आहे? सिक्वेन्स. पहिला असं सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? अशी नंबरची एक सिरीज दिलेली असते. काहीतरी काय असणार आहे? नंबरची सिरीज. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 डॅश डॅश डॅश. ही एक नंबरची सिरीज आहे. कोणते नंबर आहे बरं? हे नॅचरल नंबर. म्हणजे दिलेली जी सिक्वेन्स ही कोणाची सिक्वेन्स आहे? नॅचरल नंबरची सिरीज. बरोबर ना? ओके. मी जर म्हटलं 2 4 6 8 10 डॅश 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 डॅश, विच टाइप ऑफ नंबर? इवन नंबर्स. 2 4 6 काय असतात? इवन. म्हणजे कोणती सिरीज आहे? इवन नंबरची सिरीज. 1 3 5 7 9 11 डॅश 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 ही कोणती सिरीज आहे? ऑड नंबर सिरीज आहे. 5 10 50 20 25 डॅश डॅश डॅश. व्हेरी गुड. ही कोणती सिरीज आहे? डिव्हिजेबल बाय 5. 5 ने मल्टिप्लाय होणारी सिरीज आहे. कारण की प्रत्येकात गॅप कितीच आहे रे? 5 आहे ना. यालाच आपण काय म्हणतो? सिक्वेन्स. म्हणजे असे काहीतरी नंबर दिलेले असतात पण ते विशिष्ट क्रमाने दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथं कितीचा फरक आहे रे? 1 चा डिफरंट आहे. इथं कितीचा डिफरंट आहे? 2 चा. इथं किती डिफरंट आहे? 2 चा. इथं किती डिफरंट आहे? 5 चा. म्हणजे प्रत्येकामध्ये डिफरन्स कसा असणार आहे? कॉमन. कॉमन म्हणा किंवा कॉन्स्टंट म्हणू शकतो आपण, स्थिर असतो. यालाच आपण काय म्हणतो? सिक्वेन्स. सिक्वेन्सचा मिनिंग कळाला सर्वांना? सिक्वेन्स म्हणजे एखादी सिरीज दिलेली असते. आपल्या मालिकेची सिरीज नाही बरं का, ही वेगळी सिरीज. याच्यात काय आहे? अरिथमॅटिक. याच्यात काय? नंबर्स दिलेले. नंबरची काय असते? सिरीज. ही लिमिटेड असू शकते किंवा अनलिमिटेड पण असू शकते. डॅश डॅश म्हणजे अनलिमिटेड, इन्फिनाइट. आणि जर डॅश डॅश नसेल त्याचा अर्थ काय असणार? ती लिमिटेड असणार. येईल लक्षात? बरं. याच्यात सेकंड आपल्याला वर्ड बघायचा आहे तो आहे टर्म इन अ सिक्वेन्स. बघा समजून घ्या. सेकंड काय? टर्म इन अ सिक्वेन्स. ही कन्सेप्ट एक महत्वाची आहे. याचे ही कन्सेप्ट आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. टर्म इन सिक्वेन्स. टर्म म्हणजे काय रे? संख्या. सपोज मी तुम्हाला असं म्हटलं बघा, एक लक्ष द्या. 3 6 9 12 15 त्यानंतर 18 21. हाऊ मेनी टर्म्स इन गिवन सिक्वेन्स? किती टर्म्स याच्यामध्ये टोटल? 1 2 3 4 5 6 and 7. 7 टर्म इन गिवन सिक्वेन्स. बरोबर का नाही? किती टर्म आहे? 7. तर यालाच आपण म्हणतो टर्म इन अ सिक्वेन्स. अ सिक्वेन्स म्हणजे एका सिक्वेन्स मध्ये किती टर्म आहे? 7 टर्म आहेत. ओके. कॉमा 24 कॉमा डॅश 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 डॅश. किती टर्म्स आहे? n टर्म्स किंवा इन्फिनाइट टर्म्स, n किंवा n टर्म आहेत.
डॅश डॅश आला म्हणजे काही टर्म आपल्याला माहित आहे का रे? नाही. बरं, दिलेल्या सिक्वेन्स मध्ये सेकंड टर्म कोणती? सेकंड कोणती? ही सेकंड. ही कोणती असणार आहे? फर्स्ट टर्म. ही काय असणार आहे? ही काय असणार आहे? 24 ही कितवी टर्म असणार आहे? 1 2 3 4 5 6 7 and 8 टर्म आहेत. टर्मचा मिनिंग काय आलं? सिक्वेन्स मध्ये काय असते? टर्म. पहिली जी असते त्याला काय म्हणतो? 1. दुसरी जी असणार ती 2, तिसरी 3 4 5 अशा प्रकारे काय असणार तुमच्याला? टर्म असणार. एखादी कोणती पण सिक्वेन्स दिलेली असेल, लक्ष द्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एखादी कोणती पण सिक्वेन्स जर तुम्हाला दिलेली असेल तर त्यातला जो पहिली टर्म जी असते का त्याला आपण T1 म्हणतो. काय म्हणतो? T1. सेकंडला काय म्हणणार आहे? T2. टीचा लॉंग फॉर्म काय? टर्म. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म ही काय असणार आहे? T3. ही किती असणार आहे? T8. किती असणार आहे? T8. हे लक्षात आलं सरांना? नक्की. मी जर तुम्हाला असा डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर दिलेल्या सिक्वेन्स मध्ये 6 नंबरची टर्म कोणती आहे? कोणती असणार आहे? 6 नंबरची टर्म कोणती असणार आहे? 8. अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी. ही T1 असते का? ह्या T1 लाच आपण A सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? A. म्हणजे याचा अर्थ कळाला का रे? जी सिक्वेन्सची फर्स्ट टर्म असते त्यालाच आपण काय म्हणतो बरं? T1. आणि त्यालाच अजून काय म्हणतात बरं? A. हे कन्सेप्ट क्लिअर होईल का इथं? नक्की. फर्स्ट टर्म म्हणजेच T1 म्हणजेच काय? A. हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे पुढे. म्हणजे आपण ह्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म कोणती रे? T1 कोणता आहे रे? A कोणता आहे रे? 3. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट टर्म T1 आणि A हे सर्व काय असतात? सेम. म्हणजे T1 आणि A हे दोघं पण काय असतात? तर फर्स्ट टर्म असतात. हे लक्षात येईल का सरांच्या? नक्की. काही डाऊट राहील इथपर्यंत? नाही. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय ते म्हणजे काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन. थर्ड बघायचं. अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हीच तर कन्सेप्ट आपल्याला अख्खा लेसन याच्यावरतीचे. अरिथमेटिक प्रोग्रेशनलाच आपण शॉर्टकट मध्ये इथून पुढे म्हणणार आहे AP. काय म्हणणार आहे? AP. म्हणजे जेव्हा जेव्हा मी AP म्हणणार आहे तेव्हा तेव्हा काय असणार आहे बरं? अरिथमेटिक प्रोग्रेशन. भाग्यश्री मला सांग AP म्हणजे काय ग बाई? लवकर उभी राहा. उभी राहा बाई. AP म्हणजे काय ग बाई? फास्ट लवकर उभी राहा. AP म्हणजे काय? सांग रे पवार. AP म्हणजे काय? व्हेरी गुड. सरळ सांगतील, ऐकूला नाही गेलं बाबड्या. माझ्या पवार सांगा तुमच्या काही म्हणजे काही तू चाललं पळाला इकडे मला सांग ती बरोबर ऐकू येईल तिला. पोर सुंदर आहे म्हणून काही पण काय. AP म्हणजे काय? जोरात सांगा. AP म्हणजे काय? तू सांग रे बाबड्या एकदा. अरे अरे अजून जोरात नाही. तू मनातल्या मनात बोलला नाही. आता राहू दे. आता लक्षात येईल बाबड्यांना काय? सिद्ध. AP म्हणजे काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन. कारण की हाच वर्ड आता आपल्याला पूर्ण लेसन मध्ये घ्यायचा आहे. हा एक वर्ड आपल्याला 6 or 8 मार्क्स देणार. एकच वर्ड हा AP. मग आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं कशाला ते आपण बघू. अरिथमेटिक प्रोग्रेशन EP म्हणजे काय? आता इथून पुढे मी फक्त EP म्हणणार आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार नाहीये. मला तिची ॲलर्जी झाली. मी काय म्हणणार आहे आता? AP आंध्र प्रदेश. काय म्हणणार आहे? अरे काटनो अरिथमेटिक AP. आता AP म्हणायचं कशाला? सपोज तुम्हाला एखादी सिक्वेन्स दिलेली असेल. काय असेल एखादी सिक्वेन्स? फॉर एक्झाम्पल ही सिक्वेन्स आहे. काय आहे? ही सिक्वेन्स तुम्हाला दिली. कोणती सिक्वेन्स आहे ही? 3 6 9 12 ही एक सिक्वेन्स आहे. ओके. ही सिक्वेन्स जी आहे ही अरिथमेटिक आहे का? म्हणजे AP आहे का असं विचारते. दिलेली एखादी कोणती सिक्वेन्स ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स ही सिक्वेन्स
एपी आहे का असं आपल्याला विचारते. तर आता एपीची डेफिनेशन काय नेमकी, तर एपी म्हणजे काय, तर एपी म्हणजे काय, तर ज्या सिक्वेन्सच्या टर्म मध्ये त्यांचं डिस्टन्स कॉन्स्टंट असतं. डिस्टन्स काय असतं, कॉन्स्टंट. हा जर डिस्टन्स कॉन्स्टंट नसेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॉट एपी. लिहून नका रे बाबा, घरी जाऊन लिहाय मस्तपैकी समजून घ्यायचं, संबंध महत्वाचं आहे. काय काय लिहितात. पुन्हा सांगतो, एपी म्हणजे काय, एखादी दिलेली सिक्वेन्स डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणायचं एपी, आणि एखाद्या सिक्वेन्स डिस्टन्स कॉन्स्टंट नसेल तर त्याला म्हणायचं नॉट एपी. फॉर एक्झाम्पल, मला हे एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, चला ही एपी आहे का रे दिलेली सिक्वेन्स, गिवन सिक्वेन्स एपी आहे का, आहे का, तर आपण डिफरन्स बघू ना, काय किती डिफरन्स आहे बाबड्यांनो, याच्यात किती डिफरन्स आहे, 3, याच्यात 3, याच्यात 3, सर्वांचा डिफरन्स किती रे, 3 आहे. म्हणजे याचा अर्थ दिलेली सिक्वेन्स कशी असणार आहे, एपी. अलग लक्षात. ओके, नेक्स्ट मी सांगतो बघा, 11, त्यानंतर 16, 21, 26, 31, 36 डॅश 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 डॅश. एपी आहे का, आहे का नाहीये, नाहीये. एपी काढण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे डिस्टन्स. आता ते सांगतो काय महत्वाचं आहे, डिस्टन्स. आणि डिस्टन्स म्हणजे काय, पुढच्या नंबर मधून मागचा नंबर मायनस करायचा. पुढच्या नंबर मधून मागचा नंबर मायनस केला, 6 - 3 3, 9 - 6 3, 12 - 9 3, 15 - 12 3, 18 - 15 3, 21 - 18 3. डिफरन्स सेम येऊ राहिला ना, म्हणजे याचा अर्थ ईपी आहे. बरं ही आहे की ईपी आपण बघू ना, 16 - 11 5, 21 - 6 5, 26 - 21 5, 31 - 26 5. आहे का सरांचा डिफरन्स सेम. मग डिफरन्स सेम असेल तर ती सुद्धा काय असणार आहे, एपी. लक्षात आलं काय बोललो. ओके, ही सिक्वेन्स आहे का एपी, नक्की का, डिफरन्स किती कॉन्स्टंट आहे इथं, 5. ओके, याच्यावरची आहे का रे कॉन्स्टंट, याच्यावर आहे ना, प्रत्येक डिफरन्स कितीचा आहे, 2 चा. आता मी तुम्हाला इथं काही नंबर देतो, सपोज फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. कोणते नंबर आहे रे, अरे प्राईम नंबर आहे बाबड्यानो. याला कशी डिवाइड होत आहे का दुसऱ्या नंबरनी, नाही, याला प्राईम नंबर म्हणायचं. मग ही एपी आहे का, हो की नाही, एपी आहे का नाही, हे लॉजिक लावण्यासाठी, याचा आन्सर सांगण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, डिस्टन्स. म्हणजे त्यांचा डिफरंट, त्यांचा काय घ्यायचा, डिफरंट. मग मला सांगा रे बाबड्यांनो, या दोघांचा डिफरंट कितीचा आहे रे, 3 - 2, 5 - 2. इथं चेंज झालं, संपलं. पुढे काही चेक करायची गरज आहे का, नाही. यांचा किती डिफरन्स आहे, यांचा किती आहे, यांचा किती आहे, यांचा किती आहे, इथं 2, इथं 4. बदलत चाललंय ना. जो काही डिफरन्स आहे हा कॉन्स्टंट आहे का, आणि डिफरंट कॉन्स्टंट नसेल तर ती एपी असेल का, नाही. लक्षात येईल का बाबड्यांनो, नक्की एकदम काही डाऊट राहील इथपर्यंत, नक्की. मी फक्त 3च वर्ड सांगितले, 3 वर्डवर टोटल लेसन डिपेंड आहे. आपल्याला एपी काढण्यासाठी सर्वात महत्वाचं काय, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजेच काय रे, डिफरंट किंवा डिफरन्स. डिफरन्स इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एपी काढण्यासाठी डिफरन्स महत्वाचा आहे. आणि तो डिफरन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे D सेकंड टर्म मधून लास्ट सेकंड किंवा लास्ट टर्म मधून लास्ट सेकंड टर्म काय करायची, मायनस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, बघा ना, ही काय बरं, इथं सपोज T1, इथं काय T2, ही काय T3, ही काय बरं T4. मग आपल्याला डिस्टन्स काढायचंय तर काय करावं लागेल, T2 - T1. और अजून काय करू शकतो, T3 - T2, बरोबर ना. और D T4 - T3. अशा प्रकारे 3-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायचे. आणि या सर्वांचा जर डिस्टन्स कॉमन येत असेल किंवा कॉन्स्टंट येत असेल, यांचा डिफरन्स कसा येतोय, कॉन्स्टंट. तर त्या सिक्वेन्सला काय म्हणू शकतो आपण, एपी. बघा पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये मी सांगतो, आपण काय बघितलं रे, एपी. काय बघितलं आपण, एपी. एपी म्हणजे काय ते आपण बघितलं. एपी म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन.
म्हणजे एक प्रकारे काय असते बरं, सिक्वेन्स. एपी कधी म्हणायचं असतं, ज्यावेळेस एखाद्या सिक्वेन्सचा डिफरन्स कसा असतो, कॉन्स्टंट. काय असतो, कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात, लास्ट एक्झाम्पल घेतोय, नंतर आपण प्रॅक्टिस सेटला जाऊ. बघा इथं सपोज मी काय घेतलं, 6, 12, 18, 24, 30, 36, 42 डॅश. अलग लक्षात. हे एका सिक्वेन्स मध्ये तुम्हाला मी सर्व सांगतो. काय झालं, 6 राहिला. अच्छा अच्छा. तर ही जी पहिली टर्म असते याला आपण काय म्हणणार आहे रे, T1. याला काय म्हणणार आहे आपण, T2. याला काय म्हणणार आपण, T3. सो ऑन. अशा प्रकारे. लक्षात. ह्या T1 लाच आपण काय म्हणणार आहे, ए फॉर काय, फर्स्ट. डिफरन्स काढण्यासाठी काय सांगितलंय मी तुम्हाला, Tn मायनस Tn मायनस 1. याने ह्या प्रकारे आपण काय काढतो, डिस्टन्स. आता समजून घ्या काय लिहू नका, लक्ष द्या रे. आता माझी नवीनच काय आलं, नवीन काही नाहीये. पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस करायची हे मला सांगायचंय. म्हणजेच हा फॉर्म्युला असा लिहू शकतो ना आपण, कसा, तर B इज इक्वल टू काय, T2 मायनस T1. बघा याच्यापेक्षा इथे एक कमी आहे ना, म्हणजे याच्यापेक्षा एक कमी. बघा याचा अर्थ आपण 12 मायनस 6 किती होणार आहे, 6. म्हणजे याचा डिफरन्स किती असणार आहे रे, 6. अशा प्रकारे करू शकतो आपण डिफरन्स काढू शकतो. येईल का लक्षात, काय डाऊट राहील इथपर्यंत, नाही. म्हणजे काय सांगू, डी वाला. हे बघा हा काय बरं, Tn मधून काय मायनस करायचंय आपल्याला, Tn मायनस 1. म्हणजे याच्या आधीची कन्सेप्ट. बघा हा n आहे, म्हणजे मी याला किती म्हटलं, 2. आता हा जर n माझा 2 आहे तर 2 मायनस 1 किती होणार आहे, 1. म्हणून मी 1 घेतला. बर अजून घेतो बघा, T3 याला काय म्हटलं मी, 3. म्हणजे या 3 मधून जर 1 गेला तर किती होणार आहे, 2. म्हणजे T काय करायचं आपल्याला, 2 मायनस करायचं. आलं लक्षात. मग यांचा सुद्धा डिफरन्स किती येणार आहे, T3 मायनस T2 किती येणार आहे, 6. आला काय डिस्टन्स, डिफरन्स सेम आला. डिफरन्स सेम येऊ राहिला म्हणजे दिलेली सिक्वेन्स कशी असणार आहे, एपी. आलं का लक्षात, नक्की. काय डाऊट राहील कितपर्यंत, काहीच नाही. एवढं लिहायचं आहे का तुम्हाला, एवढं लिहून घ्या चला टपके, एकाच्या शॉर्ट मध्ये सर्व येईल. ऍज इट इज लिहून घ्या पटकन. चला तर आता सरांनी पेन खाली ठेवा, एक लक्ष द्या. आता जेवढी काही बेसिक माहिती आहे ती आपण बेसिक माहिती बघितली. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 सुरू करायचं. बरोबर, 3. काय करायचं आहे, 1 आता आपल्याला सुरू करायचं आहे. मग बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे 3.1 चा. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, काय म्हटलं बरं, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. म्हणजे आपल्याला खाली काहीतरी सिक्वेन्स दिलेले असणार आहे आणि त्या सिक्वेन्स पैकी एपी कोणती आहे ते आपल्याला ओळखायची. एपी कधी असते, एपी कधी असते, दिलेल्या सिक्वेन्सचा डिफरन्स काय पाहिजे, कॉन्स्टंट. बरोबर, बर आहे का नाही आपल्याला बघायचंय. इफ दे आर एपी, जर ती एपी असेल देन फाइंड द कॉमन डिफरन्स. आणि जर एपी असेल तर त्यांचा काय काढायचं, फक्त कॉमन डिफरन्स काढायचा. एवढेच एक्झाम्पल, कोणीच लिहिणार नाही, सरांनी खाली ठेवा. ठीक आहे, लक्ष द्या. मग आता फर्स्ट क्वेश्चनचा फर्स्ट सब क्वेश्चन काय दिली रे सिक्वेन्स सांगा मला, 2 4 6 8 डॅश डॅश दिले का, डॅश डॅश. मग ही दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही ते आपल्याला बघायचंय. मग आता डायरेक्ट शॉर्ट मध्ये नका लिहू, एक लक्ष द्या काय लिहायचंय, गिवन सिक्वेन्स इज, काय दिलेली आपल्या सिक्वेन्स 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. बरोबर का नाही. पहिली टर्म काय असते नेहमी, T1. हिअर T1 इज इक्वल टू किती असणार आहे, 2. T2 किती असणार आहे, 4. T3 किती असणार आहे, 6. T4 किती असणार आहे, 8. हे 2 3 लिहिले तरी चालेल. T1 काय आलं सर ना, T2 T3 आणि T काय इथं 4 आहे. आता आपल्याला ही सिक्वेन्स दिली एपी आहे का नाहीये हे कसं फाइंड आउट करू शकतो आपण, डिफरन्स काढून. आणि डिफरन्स कसं काढतो आपण, D इज इक्वल टू काय करतो, D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 काय इथं 4 मायनस T1 काय 2. किती डिफरन्स आला यांचा, 2. एकदा काढून नाही जाणार, 3-4 वेळेस काढावं लागतो. पुन्हा अजून एकदा डिस्टन्स काढायचा. मग आता कोणाचा डिस्टन्स काढायचा, T3 मायनस T2.
मग T3 किती रे 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. अजून एखादा काढा. B इज इक्वल टू काय येणार आहे T4 मायनस T3 म्हणजेच काय येणार आहे 8 मायनस 6 इज इक्वल टू किती येणार आहे 2. सॉरी का 2 2 ची डिस्टन्स म्हणजे डिफरन्स इथं कसा असणार आहे रे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर डिस्टन्स किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो डिफरन्स इज कॉन्स्टंट दॅट इज किती येतो 2 आहे. काय डिस्टन्स किती 2 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अँड AP अँड अजून काय विचारलंय रे डिफरन्स अँड डिफरन्स इज किती असणार आहे 2. चला पहिले एक्झाम्पल सॉल्व आपण कळलं ना. काय काय विचारले AP आहे का आहे. किती डिफरन्स आहे 2 आहे. लक्षात येईल का डायरेक्टली लिहायचं बरं की तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. हे लक्षात आहे. मग आता मला सांगा बरं सेकंड क्वेश्चन काय इथं सेकंड सांगा काय सेकंड 2 5 काय अपॉन मध्ये का 2 5 अपॉन किती आहे 5 अपॉन 2 कॉमा 3 कॉमा 7 अपॉन 2 इथं किती आहे 3 देन डॅट डॉट डॉट एवढंच आहे बरोबर ना. आधी दिलेली सिक्वेन्स AP आहे का नाही ते बघायचं आहे. असेल तर त्याला डिफरन्स किती ते आपल्याला बघायचं आहे. पुन्हा टेस्ट लिहायचं आपल्याला. पुन्हा काय बरं गिवन सिक्वेन्सेस काय लिहिणार आहे आपण गिवन सिक्वेन्स इज हीच राहणार तुम्ही लिहून टाकाय अलग लक्षात. ही गिवन सिक्वेन्स दिली हिअर इथं कोणाची व्हॅल्यू दिल्या बरं आपल्या पहिल्यांदी T1 किती रे इथं 2 T2 किती असणार आहे 5/2 T3 किती असणार आहे 3 T4 किती असणार आहे 7/3 एवढं दिले. मग आपल्याला काय काढायचा असतो महत्वाचा डिस्टन्स काढायचा आहे. म्हणजेच काय होईल रे डिस्टन्स B इज इक्वल टू काय येणार आहे T2 मायनस T1. मग T2 काय इथं 5 अपॉन किती इथं 2 आहे मायनस काय करायचं आहे बरं 2 आहे बरोबर ना. मग याचे कॅल्क्युलेशन करा. मग तुम्हाला माहिती आहे एक नंबर फ्रॅक्शन आहे आणि एक नंबर काय होल नंबर आहे. त्यांचं आपण काय करतो रे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 2 जा म्हणजे इथं 5 तसाच ठेवला आम्ही 5 काय केला तसाच ठेवला 2 2 जा किती होणार आहे 4 मायनस साइन मायनस तसंच 4 अपॉन किती येणार इथं 2 5 मायनस 4 किती होणार आहे 1 अपॉन काय 2 म्हणजे यांचा डिफरन्स किती आला रे 1/2. अजून एक दोन काढायचे आपल्याला. मग B इज इक्वल आता कोणाचा काढायचा आहे T3 मायनस T2. मग T3 किती रे इथं 3 मायनस किती येणार आहे 5/2. पुन्हा आता सॉल्व्ह होईल. मग आता पुन्हा तसंच जाणार आहे हा 5 तसंच राहणार 5 ला काहीच करायचं नाही 2 3 जा किती जाणार आहे 6 मायनसला मायनस तसंच घेऊन टाकायचा आहे आणि 2 ला 2 पण खाली तसंच घेऊन टाकायचं आहे. 6 मायनस 5 किती होणार आहे 1 किती रे 2. आपल्या डिस्टन्स कॉमनच वाटवायला तरी अजून एक सॉल्व्ह करा. जनरली 3 वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं 3-4 वेळेस किंवा मग अजून एकदा सॉल्व्ह करायचंय. आता कोण घ्यावं लागेल आपल्याला T4 मायनस T3. T4 किती मग आपला 7/3 मायनस 3 हे कॅल्क्युलेशन करू. 7 ला वरचा 7 तसाच ठेवला 3 3 जा किती होणार आहे 9 3 3 जा किती होणार आहे 9. हा 3 का 2 रे पण 3 का ओके मग 3 असेल तर नाही होणार आहे. इथं काय उरलं बरं आता आपल्याकडं 3 उरला बरोबर ना 3 ऍज इट इज उरला. 7 मायनस 9 किती होणार आहे बरं मायनस 2 अपॉन किती होणार आहे 3. 2 याच्यात आपल्याला वाटलं होतं काय हा AP असेल पण तिसऱ्यात आहे का डिफरन्स सेम नाहीये. जर डिफरन्स सेम नसेल तर हा AP असणार आहे का नाहीये. म्हणून म्हणू शकतो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज नॉट an AP. दिलेले काय मला असं वाटतं तर 2 असेल. मग मला तर डाऊट आला होता थोडा काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पण जे आपल्याला एक्झाम्पल दिले ते आपण सॉल्व्ह केले. जाऊ दे मागाचं मर्द जाऊ दे पेपर मध्ये असंच राहणार जे असेल ते. जाऊ दे बरं झालं एखादं AP नॉट AP पण यायला पाहिजे होतं बरोबर ना. हे कळालं का सरांना इथे ऍक्च्युली 2 वगैरे असेल कन्फर्म 2 असेल इथं
त्याच्यामुळे इथं जर 3 असलं तर ते बनतच नाही, तसं पण 2 असतं तर झालं असतं. बघा ना, हे किती बरं 2, इथं किती आहे 2.5, इथं किती आहे 3, इथं किती 3.5 पाहिजे होतं, म्हणजे 2 पाहिजे होता. इथं 2 असता तर आपली ती इथं सुद्धा 1 बाय किती आला असता 2 आला असता, पण तसं झालेलं नाही. त्यामुळे क्वेश्चन तसा आहे म्हणून आपण आन्सर तसं लिहिलं. लक्षात येईल का? नक्की. थर्ड एक्झाम्पल घेऊ का बाबड्यांनो? हो, ओके, घेऊन टाका. चला थर्ड वाले एक्झाम्पल बघू. काय बरं थर्ड वाले सिक्वेन्स? -10, -6, -2, 2, त्यानंतर काय 6 नाही आहे का, डॅश डॅश. याचा अर्थ कन्फर्म ईपी आहे आणि यांचा डिफरन्स किती 4 आहे. बघू आपण कसं आहे. देअरफॉर बघा आता थर्ड क्वेश्चन काय, गिवन सिक्वेन्सेस काय रे, -10, -6, -2, 2 डॅश 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 डॅश. T1 किती असणार इथं -10, T2 -6, T3 -2, T4 2 असणार आहे. आता ही ईपी आहे का नाही ते पहिले आपल्याला आयडेंटिफाय करायचंय, आणि ते कसं करायचं बरं, डिस्टन्स काढायचं असतं. मग डिफरन्स इज इक्वल टू काय असतं बरं आपला, T2 - T1, आणि T2 - T1 म्हणजे T2 काय रे आपल्याकडे -6, हा मायनस तसंच घेतला, आणि T1 काय रे इथं -10 आहे. हे समजून घ्या व्यवस्थित. इज इक्वल टू -6 मी ऍज इट इज ठेवला, मायनस इंटू मायनस किती होणार आहे +10, 8 + 1 मायनस आहे का होती दोघांची सबट्रॅक्शन, 10 - 6 किती होणार आहे 4, मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे प्लस, म्हणजे आन्सर किती आला आपलं 4. अजून 2 सॉल्व करून बघू आपण. डी इज इक्वल टू काय घ्यायचं आता T3 - T2. मग मला सांगा T3 किती राहील -2, -T2 किती आहे -6 इज इक्वल टू -2 ऍज इट इज आहे, मायनस इंटू मायनस काय होणार आहे +6, +6 - 2 किती होणार आहे 4. अजून एखादी घेऊन बघू आपण. डी इज इक्वल टू काय होणार आहे T4 - T3. मग तिथं काय झालं T4 किती आपला 2 मायनस T3 किती आहे -2 इज इक्वल टू 2 ला 2 तसंच घेतला, मायनस इंटू मायनस किती होणार आहे +2 इज इक्वल टू किती आले रे 4. म्हणजे नंबर कसा आला बरं कॉन्स्टंट आला ना, आणि कॉन्स्टंट आला असेल तर ती काय असणार आहे एपी. म्हणून आपण शकतो देअरफॉर डिफरन्स इज कॉन्स्टंट, and that is किती आलाय तो 4 आलाय, and therefore given sequence is AP and difference is 4. येईल का लक्षात? नक्की का? काय डाऊट राहील इथपर्यंत? अजिबात नाही. सांगा बरं काय कोणतं घ्यायचं आता फोर्थ ना, फोर्थचं काय सांगा 3, कॉमा हा ते चुकून झाले त्यांचं वाला, ऍक्च्युअली चुकून झाले, पुन्हा ती प्रिंट मिस्टेक आहे. असं नाही होत बॉल झालं, येडे का बॉल झालं, लक्ष द्या. पुढे काय बरं 3च आहे का, ही अशी सिक्वेन्स असू शकते. मी तसंही सॉल्व्ह करून देतो, आणि पण असं असणार एक्झाम्पल, मी जे बुक मध्ये मिस्टेक झाली तेच मिस्टेक पण सॉल्व्ह करून देतो, पण हे एक्झाम्पल असं असणार आहे. मग गिवन सिक्वेन्स काय असणार आहे 0.3, 0.33, 0.333, अशा प्रकारे. मग इथं T1 किती असणार आहे 0.3, T2 0.43 आणि T4 0.333. एवढे दिले, 3च दिले ना. तर पुढची काय असणार आहे 0.3333 असणार. मग आता आपल्याला यांचं काय काढावं लागेल पहिले सरळ डिफरन्स. डिफरन्स काय बरं T2 - T1. आता T2 किती बरं 0.33 - 0.3. इथं जर कॅल्क्युलेशन नाही जमलं तर बाजूला करून घ्या वाटलं सर. 0.33 मायनस काय करायचंय 0.3. मग 3 ला 3 तसंच राहिला, 0 तून 0 गेला, 3 मधून 3 गेला, किती येणार आहे 0, पॉईंट खाली पॉईंट आणि हा 0 तसाच, म्हणजे डिफरन्स किती आला 0.03.
अजून आपण एक डिफरन्स बघू, D3 मायनस D2. मग D3 किती रे 0.333 मायनस काय करायचं आहे 0.33 इज इक्वल टू बाजूला करून घेऊ आपण 0.333 मायनस 0.33 डिफरन्स किती आला 3 ला 3 तसा 0.0 याचा डिफरन्स किती आला 0.003 आहे काय डिफरन्स सेम. डिफरन्स सेम नाही याचा अर्थ ते राहणार आहे की एपी नाहीये म्हणून देअरफॉर गिवन sequence is not an AP. ही एपी असणार आहे का नाहीये आणि एपी नाही म्हटलं डिफरन्स सेम असेल का नाही ते आपण काढू शकत नाही. याचा आन्सर पण मागे नॉट एपीचा असेल काय असणार आहे नॉट एपी हेच बरोबर येईल का लक्षात नक्की. फोर्थ वाला कळेल सर्वांना. फिफ्थ वाला घेऊ का फिफ्थ वाले 6 वाले घेऊ का 6 वाले तर डिफरन्स डायरेक्ट 0 चे आणि 0 डिफरन्स जर असेल तर एपी असणारच आहे कारण की डिफरन्स किती आहे 7 वाला जो घ्यायचा आता आपण 6 का 7 सांगा 7 वाला काय मग 3 कॉमा √2 कॉमा 2 √2 कॉमा डॅश बरोबर ना. ही सिक्वेन्स आहे. मग दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही याची आपल्याला बघायची. मग आता गिवन सिक्वेन्सेस लिशा काही तशी ॲज इट इज नक्की. मग आता आपल्याला काय काय दिलं बघा हिअर मला सांगितलं T1 T2 T3 आणि T4 आहे. काय काय दिलं आपण बघूयात. T1 किती दिले इथं बाबड्यांनो 3 दिलाय. T2 किती दिलाय 3 + √2. T3 किती दिलाय 3 + 2√2 आणि T4 काय 3 + 3√2 ही सुद्धा एपी असणार. मातीचं काय करायचं एपी आहे का नाही शोधण्यासाठी डिफरन्स काढायचा. मग D = काय असतं बरं T2 - T1. फक्त आता काय करायचं याच्यात व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. काय होईल बघा इथं T2 किती बरं इथं 3 + √2 बरोबर ना. यातून मायनस काय करायचंय बरं T1 म्हणजे काय करायचं आहे 3 करायचं आहे. याला ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालेल कारण की याला तसं 2 टर्म नाहीचे बरोबर ओके. मग इथं +3 - 3 काय होणार आहे कॅन्सल. किती आला आन्सर आपला √2 ओके. नेक्स्ट D = आता काय होणार आहे T3 - T2 इज इक्वल टू काय होणार बघा आता T3 किती रे 3 + 2√2 मायनस काय होणार याच्यामध्ये मायनस दोन जर टर्म आल्या तर ब्रॅकेट टाकत चला कारण की तुमचा साइनची गडबड होणार नाहीये. मग आता काय होणार इथं 3 + √2 बरोबर ना. आता ब्रॅकेटच्या बाहेर काय रे मायनस आहे मग मधल्या साइन काय होणार आहे चेंज होणार आहे म्हणजेच काय होईल 3 + 2√2 -3 -√2 अगे इथपर्यंत लक्षात. मधल्या काय झाल्या साइन चेंज झाल्या धक्का दे +3 - 3 किती होणार आहे 0 +3 - 3 किती होणार आहे 0. आता बघा इथं नाही म्हणजे किती राहणार आहे 1. ह्या 2 रूट मधून एक रूट जर गेला तर किती शिल्लक राहणार आहे 1 रूट मायनस काय होणार इथं √2. बघा इथं किती रूट आहे 2 आणि इथं किती रूट आहे 1 रूट आहे. 2 रूट मधून 1 रूट गेला काय राहणार फक्त 1 रूट म्हणजे √2 राहील ना. 1 लिहिण्याची गरज असते का नाही. डिफरन्स किती आला √2 डिफरन्स किती आला √2. पुढचं सॉल्व्ह केलं तर त्याच्या नाही सॉल्व्ह करू का पुढचं एक अजून D = काय होणार आहे T4 - T3. मग T4 काय लिहिलं आपला 3 + 3√2 मायनस काय करायचं आहे T3 किती आहे 3 - 2√2. मी डायरेक्ट घेऊन टाकली कन्सेप्ट चालेल ना. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर मधल्या साइन मायनस होतात ना चालेल ना ओके. मग इथं +3 आणि -3 काय होऊन जाणार तुमचं कॅन्सल होऊन जाणार आहे. इथं 3√2 मधून 2√2 गेले तर किती राहणार आहे 1√2 आला का डिफरन्स आहे.
सरांचा डिफरन्स सेम आला म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज an AP and difference is किती राहणार आहे √2. डिफरन्स किती असणार आहे √2. अगं सोना बबडा इथं पण मायनस प्लसच होतं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस येणार आहे ना इथं, म्हणजे मध्ये हे पण मायनस होईल आणि हे पण मायनस होईल असं. हो बबडा बोल ना, कोणतं ग बाई? हे नाही समजलं, मी पण त्याला झोपली होती का पुढं? ते व्हाईटनर बाजूला फेक पाहिले तो का काढी ती प्रत्येक वेळेस कळत नाही, परत लपी ती काढी ती. व्हाईटनर काय लागत? चला एक लक्ष द्या. काय ही स्टेप कळाली बाबड्या सर? हे कसं लिहिलं कळालं का? हा 1 2 आणि नंतर 3 वाला असतो बघ तो, हा इथं 3 लिहिला आम्ही, प्लस लिहिला, प्लस नाही का एक मायनस असतो एक प्लस, तो प्लस वाला लिहिला, नंतर E2. अगं बाबडा इथं टी काय 3 T3 मी इथं लिहिला, मायनस काय करायचं आहे T2 मायनस काय इथं T2 इथं असं लिहिला. हा कळाला का? ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर मधले साइन चेंज होतात म्हणजे काय, प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. मग हा कोण होता? प्लस वाला होता. त्यात इथं काय झाला मायनस, त्याला इथं दिसतंय प्लस तरी मायनस म्हणताय, प्लसचा काय झाला मायनस, हा प्लसचा काय झाला मायनस. मग आता या 3 मधून हे 3 गेले, खाली काय राहिलं? काहीच नाही राहिलं, 0 गेलं ना, कॅन्सल झालं, काही राहिलं गेलं काहीच नाही, विषय संपला, काही राहिलं का नाही? काय झालं? काही नाही ना, काय राहिलं का अजून? काहीच राहिलं नाही. मग आता कोण राहिलं? हा 2√2 मायनस रूट काय इथं 2. मग आता बघा इथं किती रूट आहे? 2√2 आहे ना, आणि इथं किती आहे 1, पण हे प्लस आणि काय मायनस. मग या 2 मधून जर 1 गेला, 2 मधून 1 गेला, किती राहिला 1 इथं लिहिला का? √2 मध्ये काही चेंज करायचं का आपल्याला? नाही, म्हणून आन्सर आलं √2. परत जाऊ का माग? 1 मधून 2 आला, 2 आता पुढचा क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर आहे बघा. काय क्वेश्चन आहे बरं? राईट अँड एपी. काय लिहायचे आज आपल्याला? एपी. हुज फर्स्ट टर्म इज ए. आपल्याला एपी लिहायची आणि ते एपी ची फर्स्ट टर्म काय आहे? ए आहे. अँड कॉमन डिफरंट इज डी. कॉमन डिफरंट किती आहे? डी आहे. इन इच ऑफ फॉलोइंग. आणि या सगळ्या खाली जे काही दिलेले आहे त्यांचं काय करायचं आपल्याला? एपी लिहायचे आहेत. एपी लिहायची म्हणजे काय लिहायचे आपल्याला? अरिथमॅटिक सिक्वेन्स लिहायची. आलं लक्षात? काय लिहायचंय? अरिथमॅटिक सिक्वेन्स. मग आता आपण काय करू? सेकंडचा फर्स्ट क्वेश्चन बघूयात. काय क्वेश्चन आहे बरं? फर्स्ट, ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5. मग आता आपल्याला ए पण दिलेले आहे, आपल्याला डी पण दिलेले आहे, आणि आपल्याला काय काढायची आता? एपी काढायची. बरोबर. मग आता बघा इथं काय काय गिवन मध्ये काय काय गिवन. ए इज इक्वल टू किती बरी? 10 आणि डी इज इक्वल टू किती? 5. म्हणजे ए चा अर्थ काय असतो रे? टी. काय असतो? T1. आणि डी चा अर्थ काय असतो? डिफरन्स. म्हणजे आपल्याला डिफरन्स पण यांनी काय देऊन टाकलेलं आहे. मग लक्ष द्या, याच्यापासून आपल्याला काय बनवायची बरं? ईपी बनवायची, सिक्वेन्स बनवायची. मग आता इथं लक्ष द्या, देअरफॉर ए इज इक्वल टू काय असतो रे? T1 ना, आणि एच काय दिलेलं आपल्याला? 10. म्हणजे याचा अर्थ T1 सुद्धा काय दिला आपल्याला? 10. फर्स्ट टर्म तर आपल्याला मिळाली. सेकंड टर्म कोणती असते रे बाबड्यांनो?
त्याच्यात काय ऍड केला पाहिजे, डिफरन्स. डिफरन्स ऍड केलं दुसरं मिळेल ना, म्हणून आता ही कशी काढायची बघा. नेक्स्ट आपल्याला T1 तर मिळाला. T1 किती इथं 10. T1 किती आहे 10. आता आपल्याला कोण काढायचं असो, सेकंड टर्म काढायची ना. मग सेकंड टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय बघा. T2 काढायचा आहे तर काय करायचा, T1 प्लस D करायचं. मग आता T1 किती रे आपला 10 प्लस D किती रे 5 म्हणजे किती होणार आहे 15. T2 किती आला 15. आता काय करायचं आपल्याला T3 काढायचं. T3 म्हणजे काय, त्याच्या आधी कोण होता T2 प्लस D. T2 किती आला आपला 15 प्लस D किती आहे 5 म्हणजे किती होणार आहे बरं 20. आता कोण काढायचं आपल्याला T4 इज इक्वल टू काय होणार आहे T3 प्लस D इज इक्वल टू T3 किती आहे 20 प्लस 5 इज इक्वल काय झाला 25. 2 वेळेस करा, नाही तर केवढं चालूच ठेवावं लागेल आपल्याला, पेपर निघून जाईल आपला. बस झालं, 4-5 लिहिले खूप झालं. सिक्वेन्स दिसती का तुम्हाला 10 15 20 25. पुढचा कोणता नंबर असेल त्याच्या पुढं आपल्याला काय पीक आपण काढू शकतो आता. आणि देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज, तर कोणती एपी मिळणार आपल्या इथं, पहिली कोणती टर्म असणार आहे 10 कॉमा कोणती 50 कॉमा 20 कॉमा 25 कॉमा डॅश 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 लिहून टाकायचं. झालं की एपी तयार. कळलं की एपी कशी काढली. नक्की अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. सांगा काय बरं, कोणतं तिसरं घ्यायचं का. ओके सांगा तिसरं काय. A इज इक्वल टू सेकंड सॉल्व्हिंग ना सर्वांना, नक्की मला दाखवू द्या. A इज इक्वल टू काय -7 and D 1/2. पाठीची आपल्याला काय बनवायची एपी बनवायची, म्हणजे काय बनवायची आपल्याला एक सिक्वेन्स बनवायची आहे. देअरफॉर याचं काय नाम आता गिवन A इज इक्वल टू किती बरं -7 आणि D इज इक्वल टू किती बरं 1/2. आता आपल्याला याची काय बनवायची आहे सिक्वेन्स बनवायची. मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे बरं T1 माहित पाहिजे ना. आणि T1 म्हणजेच कोण असतो रे A, आणि जर A काय दिला रे -7 म्हणजे T1 कोण आला -7. पहिली टर्म कळाली आपल्याला. आता आपल्याला T2 बघायचं. काय बघायचं आहे T2. त्याला लक्ष देऊन बघूया. T2 चा अर्थ काय बरं T1 प्लस D. लक्षात. आता T1 काय बरं इथं, सॉरी T1 किती असणार -7 प्लस काय करायचं डिफरन्स किती बरं 1/2 इज इक्वल यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना डिनॉमिनेटर कधीही चेंज होत नाही. मग 2 7 जा 40 2 7 जा किती 40 आणि प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस. प्लस किती इथं 1. मग -40 प्लस 1 किती होणार आहे -30 अपॉन किती होणार आहे. ही काय आली आपली कोणती टर्म आली T2 ची टर्म आली. आता काय करायची आपल्याला T3 ची टर्म. T3 म्हणजे काय T2 प्लस D. T2 काय म्हणा आता आपली -30 अपॉन 2. याच्यात डिफरन्स किती ऍड करायचा आहे बरं 1/2. डिफरन्स काय ऍड करायचा आहे 1/2. डिनॉमिनेटर सेम आहे का इथं सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असल्या आपण तो एकदाच लिहितो. डिनॉमिनेटर सेम असला काय लिहितो एकदाच. मग इथं -30 प्लस 1 किती होणार आहे -20. किती होणार आहे -10. काय आलं ना -13 अधिक 1 किती होणार आहे -12. 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12 म्हणजे आन्सर काय ना मायनस आहे ना -6. T1 काय येणार आहे T1 किती येणार आहे आपला -7. T2 काय आला -13/2. T3 किती आला आता -6. आता T4 काय येणार आहे बरं तुमचा आला 6 दुने 12 म्हणजे बरं बघू आपण चला काय हरकत नाही. T4 काढू एक चला. T4 इज इक्वल टू इकडे लक्ष द्या रे इथे किती बरं 7 आहे आणि 13/2 म्हणजे काय असतो 6.5. 7 चा काय झाला 6.5. 6.5 चा काय झाला 6. आता 6 चा काय होईल
5.5 आणि 5.5 म्हणजे काय रे 11/2. आपलं पुढचं आन्सर काय ना रे 11-11/2 येतं का नाही आपण बघू बघा. आता T4 म्हणजे काय बरं T3 प्लस D. T3 किती आला रे -6 प्लस D किती आहे 1/2 इज इक्वल टू डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मी तसंच लिहिला किती आलं इथं 2 2 6 जा 12 म्हणजे काय नाही इथं -12 प्लस 1 -12 प्लस 1 -11/2 बोललो होतो काय आलं -11/2. मग आता बघा एपी आहे इथं किती बरं मायनस सोडून द्या सर इथं मायनस आहे इथं किती आहे 7 ची इथं 13/2 म्हणजे 6.5 13/2 म्हणजे काय 6.5 7 6.5 6 5.5 आता पुढे काय राहील 5 नंतर काय राहील 4.5 नंतर 4 3.5 3 2.5 म्हणजे 2.5 2 1.5 0 1/5 अशा प्रकारे जाईल. एपी झाली का नाही झाली एवढं डोकं नका लावू 2-4 लिहिलेले झाले. therefore the required AP is किती राहणार आहे पहिली टर्म -7 दुसरी टर्म -13/2 तिसरी टर्म -6 चौथी टर्म -11/2 3-4 टर्म आल्या तरी खूप झालं. झाली का एपी तयारी कळेल का ही एपी कशी तयार झाली नक्की का कितवं घ्यायचं आता आपल्याला चौथं. बसली प्यायला पे बसून बसून तहान लागली का पे पाणी पे तो मी पाणी तुम्ही दाना प्या कितवं आता आपलं चौथं. काय बरं चौथं एक्झाम्पल ए काय दिलं आपल्याला -1.25 आणि डी 3 म्हणजे इथं गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय पुन्हा तेच लिहू शकतो आपण -1.25 आणि डी काय दिलं आपल्याला 3. आता काय करायची रे आपल्याला एपी काय करायचंय एपी सांग बरं मला आता पुढे काय लिहावं लागेल बाबडे सोन्या सांग रे बाबड्या उभा राहा सांग T1 म्हणजेच काय असतं आपला ए आणि ए काय दिलंय बाबडे आपल्याला -1.25 म्हणजे T1 आपला निघाला ऑलरेडी. आता मला T2 सांग काय बरं T2 चा फॉर्म्युला काय कसं लिहितात T2 सांग एकटा तुम्हाला तू सांग हुवारा लोक सांग हा तू सांग बाबड्या सांग तू सोन्या हा शेळ शांत बसा रे मी विचारतोय कोणाला विचारतोय T1 मायनस T2 प्रसाद सांग हा T1 मायनस T शब्द सांग बाबडा अरे श्रावणात प्याताड हे आत्ताच झालं आपलं T2 काय असतो मग काय असतो T2 T1 प्लस लक्ष द्या मी काही वेगळ्या भाषेत बोलतोय का माझी भाषा कळते का तुला मी जे बोलतो ते तुला कळते का कळते का यस नो भाग्यश्री मी जे बोलतो ते कळतं का ग कळतं माझ्या मनातल्या भावना कळाल्या तुला म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे हे माझं मन खातंय मला का कळत अरे हे म्हणतोय मी श्रावणी कळालं बाई मग काय कळालं मी शिकवलेलं कळालं नक्की ना
T1 किती एवढ्या सांग रे T1 किती इथं T1 सोना हे बाबडा की उठायची थोडी असते का हा अरे बाबड्या तुझं भाई ना तू 2 मिनिटात थकतो बाजूला होतो त्याला काय मदत करतो तू तुझी कॅपॅसिटी 1 मिनिटाची नाही सांगण्याची काय तू डोकं लावितो सांग रे बाबड्या काय आहे बसा सरांनी खाली बस धन्य तुमचे आई बाप कसे सांभाळले त्या दिवस या बरं T2 काय आहे घुस तरी त्याच्यात अजून म्हणजे तुमच्या दोघांना मिळती एक कारभार चालू काय झपत नाही तुम्हाला काय अरे मला विचारा ना मी जातो झोपून तुम्हाला सांगतो नाही काय आहे आता लक्ष द्यायचं आता इकडे नको घुसवा त्याच्यात उठला का हा आता बरं वाटत आता दुसरीकडे नको लक्ष देऊ त्या बिचाऱ्या पुरी इकडे पाहत तू तिकडे नको इकडे लक्ष द्या आता काय रे टोचतात तू तिथं आता त्यांना त्रास नको दोघा ना T1 काय रे मायनस हे बुरक झालं ना केव्हाच ओपन ठेवलंय बरं मायनस काय आहे 1.25 प्लस काय करायचं आहे डी किती रे 3 ठीक लक्ष द्या आता ह्या दोघं एक प्लस आहे आणि एक काय आहे मायनस म्हणजे काय नाही दोघांची सबट्रॅक्शन मग आता मोठा कोणी इथं 3 मायनस काय करायचा 1.25 इथं नसतो म्हणजे किती लिहू शकतो आपण तोंडी केलं तरी चालेल बरं का 3 मधून 1 गेला किती राहणार आहे 2 आणि 2 मधून अजून 0.25 उडवा म्हणजे किती राहणार आहे 1.75 चालेल का नाही चालणार नाही चालणार नाही चालणार 3 किती 3.00 इथं किती त्यातून मायनस 1.25 करायचं आता मला सांगा 0 5 जातो का नाही जात मग आपण काय केलं 1 कॅरी केला म्हणजे इथं किती राहणार आता बर इथे 1 गेला तरी चालेल इथं किती झाला 10 मधून 5 गेल्यावर 5 इथं 2 + 1 किती झाला 3 आता इथला 1 कॅरी इथे केला ना म्हणजे 10 मधून 3 गेला किती जाणार आहे 7 पॉईंट खाली काय पॉईंट 2 - 1 किती जाणार आहे 1 म्हणून काय लिहिलं होतं 1.75 मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे प्लस मग इथं बी प्लसच राहणार म्हणजेच किती येणार आहे 1.75 ही कोणाची टर्म असणार आहे T2 ची आता काय करायचं आपल्याला T3 आणि T3 म्हणजे काय रे T2 + D आणि T2 काय आपला 1.75 प्लस काय करायचं आपल्याला आता D म्हणजे काय रे 3 3 आणि 1 किती झाला 4.75 नेक्स्ट T4 = काय आहे T3 + D T3 किती आहे 4.75 प्लस किती आहे 3 4 आणि 3 किती झाले 7.75 एक गोष्ट लक्षात येईल का रे बाबड्यांनो बघा नाही याच्यात जर 3 ऍड केल्यावरती काय येणार आहे 1 + 3 काय येणार आहे 4.75 याच्यात 3 ऍड केल्यावरती 10.75 त्याच्यात 3 ऍड केल्यावर 13. आली का सिक्वेन्स आपली आली बस झाली 3 4 पर्यंत सॉल्व्ह करायचं देअरफॉर द रिक्वायर्ड ईपी इज किती असणार आहे फर्स्ट टर्म -1.25 सेकंड काय असणार आहे 1.75 थर्ड कोणते असणार आहे 4.75 फोर्थ कोणते असणार आहे 7.75 डॅश शो प्रत्येकात डिफरन्स कितीचा आहे पुढचं एक्झाम्पल बघू एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचं नक्की परवानगी आहे पॉवर पुढे पॉवर घेऊ पुढचा हो की नाही अरे बाबड्या हो की नाही घेऊ ना 10 मिनिटं नाही 5 मिनिटात संपवायचं आहे क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला आता थर्ड क्वेश्चन
बस. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे? थर्ड. काय थर्ड क्वेश्चन? फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. फक्त काय काढायचे? पहिली टर्म काढायची आणि दुसरं काय काढायचंय? कॉमन काढायचंय. काही काढायचंय का? याच्यापेक्षा तर काही काढणं सोपंच नाहीये. आहे का त्याच्यापेक्षा काही काढणं सोपं? इकडे बाय नाही ना, लक्ष द्या. आता पहिलं एक्झाम्पल सांगा. फर्स्ट एक्झाम्पल 5 1 -3 -7 यांचं काढायचंय. काय? फर्स्ट टर्म आणि कॉमन. ओके. फर्स्ट टर्म आणि कॉमन एवढंच काढायचं आहे ना, काही नाही इथं. असो चला. गिवन सिक्वेन्स इज काय दिली? गिवन सिक्वेन्स 5 1 -3 -7. गौरव उठ रे गौरव. हियर जाऊ दे. तुमचं पाहायला आले का? नाही म्हणतो नो म्हणतो. उभ्याच उत्तर दे. हियर काय काढायला लावले आपल्याला? फर्स्ट टर्म. मला सांग याच्यामध्ये T1 कोण आहे बाबड्या? T1 5 आणि A कोण आहे? आनंद अश्रू आले मला डायरेक्ट आज. एवढं भारी उत्तर कसं देऊ शकतो तो? बर. T1 इज इक्वल टू काय इथं? A आणि A म्हणजे कोण आहे इथं? 5. देअरफॉर फर्स्ट टर्म इज 5. वाह, भारी वाटलं आज मला. गौरव एकदम आता काय काढायला लावलंय? कॉमन. काय काढायचं आहे? कॉमन. अँड सोना लय खुश आहे मी तुझ्या आज. मला सांग डिफरन्स कसा काढायचा? नाही डिफरन्स नाही काढायचा. काय? कॉमन कसा काढायचा? हा व्हेरी गुड. म्हणजे डी काढायचं ना. डी इज इक्वल टू काय? डी. हा व्हेरी गुड. T2 -T1. बरं याच्या आधी एक गोष्ट आपण इथे लिहणार आहे. इथं T1 किती आहे बरं? 5. इथं T2 किती आहे? 1. T3 किती आहे? -3. T4 किती आहे? ओके. मग मला सांग T2 काय गौरव? इथं 1 -T1 करायचं. T1 काय इथं? 5. मग 1 - 5 किती होणार गौरव? -4. व्हेरी गुड. अजून एकदा डिफरन्स काढू ना. गरज नाहीये कारण की तिने ऑलरेडी ईपी म्हटलंय. त्याला दिलेला सिक्वेन्स काय? ईपीचे. काही काढू नका मृत. किती आला डिफरन्स? प्रत्येकाचा -4 आहे बघा. -3 -1 किती होणार आहे? -3. -7 + 3 -4. काही करा -4 येणार. घर जाऊन करा. देअरफॉर इथं काय आला? देअरफॉर काय म्हटलं? डिफरन्स म्हटलंय ना. देअरफॉर डिफरन्स ऑफ अँड डिफरन्स इज अँड एपी इज किती असणार आहे? -4. आपल्याला फर्स्ट टर्म विचारली. काय विचारली बरं? डिफरन्स विचारलाय. बाकी काय विचारलंय का? नाही. संपलं क्वेश्चन. का आला? दुसरा एक सेकंड वाला घेऊ का? थर्ड नाही आता मी उत्तर दिलं. आता शांत बस. सेकंड एक्झाम्पल बघू. फोर्थ घ्यायचं का? सांगा फोर्थ काय? 1/4 पुढं 5 एवढंच. डॅश हे बाबड्यांनो काय काढायची इथं आपल्याला? फर्स्ट टर्म आणि दुसरं काय काढायचंय? कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म सांग पटकन काय? तोंडी. हा आणि डिफरन्स काय राहील?
म्हणजेच 1/2. गुड. बस का बघा इकडे काय काय दिलंय बरं. गिवन सिक्वेन्स इज लिहून टाकायची. हिअर T1 इज इक्वल टू किती राहणार आहे 1/4. T2 किती राहणार आहे 3/4. T3 किती राहणार आहे 5/4. T4 राहणार आहे तिकडे. बरोबर. आता काय काढायचं आपल्याला फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय असतो रे आपला A आणि A म्हणजेच काय असतो T1 आणि T1च किती रे आपला 1/4. आली का फर्स्ट टर्म 1/4. काय डाऊट होईल का नाही. आता काय काढायचं आपल्याला डिफरन्स. काय करायचं आहे डिफरन्स. डिफरन्स कसं काढतो B इज इक्वल टू काय असतो T2 मायनस T1. T2 किती बघितलं 3/4 मायनस T1 किती आहे 1/4. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण किती वेळेस लिहितो एकदा. मग इथं किती होणार आहे 4. 3 मायनस 1 किती होणार आहे 2. 2 1 जा 2 2 जा आन्सर किती आलं. आणि देअरफॉर काय लिहू शकतो डिफरन्स इज अँड AP इज 1/2. नक्की का काय अडचण राहील का याच्यामध्ये. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 3.1 इथं संपेल. जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांनी शेअर करा.